विकास मंडळातर्फे अविस्मरणीय बाल मेळावा, संस्कार, सर्जनशीलता आणि आनंदाचा सुंदर संगम. आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि टीव्हीच्या आहारी जात असलेल्या बालपणाला पुन्हा एकदा निरागसतेचा, मैत्रीचा आणि सर्जनशीलतेचा स्पर्श देणारा एक प्रेरणादायी उपक्रम निर्मळ येथे अनुभवायला मिळाला. जीवन विकास मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या बाल मेळाव्याने शेकडो लहानग्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला आणि त्यांच्या कलागुणांना एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून दिले. 14 एप्रिल 2026 रोजी सायंकाळच्या सुमधुर वातावरणात निर्मळ चर्चच्या बिशप आब्रियो हॉलमध्ये हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. 1ली ते 9वी पर्यंतच्या तब्बल 300हून अधिक मुलांनी या उपक्रमात सहभाग नोंदवत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जीवन विकास मंडळाच्या सन्माननीय ब्रास अंतोन दालमेत शिक्षण निधी विभागातर्फे आयोजित हा बाल मेळावा यंदा 4थ्या वर्षात पदार्पण करत असून प्रत्येक वर्षी नव्या उमेदीने आणि अधिक व्यापक स्वरूपात साजरा होत आहे. या उपक्रमामागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे मुलांना डिजिटल माध्यमांपासून थोडा विराम देत त्यांना एकमेकांमध्ये मिसळण्याची, संवाद साधण्याची आणि आपल्या सुप्त कलागुणांना वाव देण्याची संधी मिळावी आणि याच उद्देशाला साजेसा प्रतिसाद या मेळाव्यातून दिसून आला. कार्यक्रमासाठी युवदर्शनचे संचालक फादर क्रिस्टोफर वाज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर होली क्रॉस चर्च निर्मळचे प्रमुख धर्मगुरू फादर ब्रेंडन फुर्टॅडो यांनी अध्यक्षस्थान भूषवले. आपल्या मनमोहक आणि संवादात्मक शैलीत फादर वाज यांनी मुलांशी थेट संवाद साधत त्यांना जीवनातील सकारात्मक मूल्यांची जाणीव करून दिली. त्यांच्या प्रत्येक शब्दात प्रेरणा होती, तर प्रत्येक उदाहरणात जीवनाचा गोड संदेश दडलेला होता. अध्यक्षीय भाषणात फादर ब्रेंडन यांनी जीवन विकास मंडळाच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत अशा प्रकारचे उपक्रमच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यावश्यक आहेत असे नमूद केले. त्यांनी मंडळाचे हे कार्य सातत्याने चालू ठेवावे, तसेच मुलांनीही अशा संधीचा लाभ घेत स्वतःला अधिक सक्षम बनवावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रभावी प्रास्ताविक विभाग प्रमुख श्री लिओ रिबेलो यांनी केले, तर मान्यवरांची ओळख आणि स्वागत कार्यवाह श्री एलाइस डियाब्रियो यांनी सुसंवादातून पार पाडले. मंडळाचे अध्यक्ष श्री क्रिस्टोफर रिबेलो यांनी आपल्या भाषणातून मंडळाच्या विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांची माहिती देत मुलांना आणि पालकांना प्रेरित केले. यानंतर सादर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने तर उपस्थितांची मने जिंकून घेतली. 60 ते 70 मुलांनी नृत्य, गायन आणि वादनाच्या विविध सादरीकरणातून आपल्या कलागुणांची अप्रतिम झलक दाखवली. प्रत्येक सादरीकरणात आत्मविश्वास, मेहनत आणि आनंद यांचा संगम दिसून आला. कार्यक्रमाचे आकर्षक आणि बहारदार सूत्रसंचालन श्री केविन अल्मेडा यांनी केले. त्यांच्या प्रभावी शब्दशैलीने संपूर्ण कार्यक्रमात एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली. हा बाल मेळावा केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर तो बालपणीच्या जपवणुकीचा, संस्कारांच्या रुजवणीचा आणि समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा एक सुंदर प्रयत्न होता. या उपक्रमांमधूनच उद्याचे जबाबदार, सर्जनशील आणि संवेदनशील नागरिक घडत असतात. हा बाल मेळावा केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर तो बालपणाच्या जपवणुकीचा, संस्कारांच्या रुजवणीचा आणि समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा एक सुंदर प्रयत्न होता. अशा उपक्रमांमधूनच उद्याचे जबाबदार, सर्जनशील आणि संवेदनशील नागरिक घडत असतात आणि निर्मळमध्ये रंगलेला हा सोहळा त्याचेच जिवंत उदाहरण ठरला.